जुन्नर तालुक्यात अवकाळी पावसामुळे शेतकरी वर्गाला मोठा फटका बसलाय। वादळी वाऱ्यासह अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान झालंय। यामध्ये विशेषतः केळी पिकाचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं असून शेतकऱ्यांच्या केळीच्या बागा अक्षरशः उखडून पडल्या आहेत। केळीचे घड मोडून पडले असून उत्पादनाला मोठा फटका बसलाय। शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास जमीनदोस्त झालाय। याच नुकसानीचा आढावा आम्ही शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन घेतलाय आणि त्यांच्याशी चर्चा केली आहे। नमस्कार, स्वागत आहे तुमचं आवाज भारतीमध्ये। आता तुम्ही या प्लॉट मध्ये उभे आहात, आम्ही शेतकरी पण सगळे उभे आहोत इथं। हा प्लॉट ज्यावेळेला लागवड केली त्यावेळेला जुलै महिना होता। जुलैमध्ये आम्ही लागवड करताना प्लॉटमध्ये ह्या प्लॉटमध्ये 2000 फूट, अजून एक दुसरा प्लॉट त्याच्यामध्ये 2000 फूट, असे 5000 फुटाची लागवड होती। आणि परवाच्या वादळामध्ये नाही म्हटलं तरी आमचा अर्ध म्हणजे कमीत कमी 2.5 ते 3.5 फुटाचं नुकसान झाले। आता परिस्थिती पाहिली तुम्ही, ह्याप्रमाणे झोपलाय तो बाग। आणि ह्या बागाची एका झाडाचा खर्च लावल्यापासून तर काढीपर्यंत जवळजवळ 150 ते 160 रुपयापर्यंत प्रति फुटाला खर्च येत असतो। आणि आज जर उत्पन्न पाहिलं तर या प्रत्येक फुटाचं उत्पन्न जर चांगला वजन भरलं तर त्या चांगल्या वजनाचा बाजारभाव पाहिला तर 800 रुपयापर्यंत एका फुटाची शिल्लक पडते। आणि जर आज आता आपण ह्या उत्पन्नाचं नुकसान पाहिलं तर 2500 गुणिले 800 जवळजवळ साधारण 18 ते 20 लाख रुपयाचं नुकसान आज आमचं ह्या ठिकाणी झालेलं आहे। आणि याच्यासाठी आम्ही सर्व लोक म्हणजे पहिल्यापासून पूर्वतयारी असते आमची। लागवड केल्यानंतर याला खत काय पाहिजे, याला कोणती परिस्थिती पाहिजे। आम्ही आज प्रत्येक केळीच्या खुटाला तुम्ही पाहिलं असेल, इथं तुम्ही फोटो काढा, प्रत्येक खुटाला लाकूड बांधलेलं आहे। एका लाकडाला 40 रुपयाची किंमत आहे। तो पण खर्च आम्ही याच्यामध्ये पकडला नाही। तो जर खर्च पकडता आमचा 250 रुपये प्रति एक खुटाला जातो खर्च। आणि याच्या अगोदर एकदा असं चक्रीवादळ झालं होतं, त्या चक्रीवादळामध्ये पण आमचं असंच नुकसान झालं। त्या नुकसानीकडे बघून आम्ही गाव कामगार तलाठी असेल त्यांच्या समोर पंचनामा सुद्धा केला होता। आणि काल पण आता आमच्याकडे अजून तलाठीचं नाही आलं, आमचे पोलीस पाटील गावातून आले होते, त्यांनी थोडेसे पाहणी केली। पंचनामा केलाय का नाही त्यांनी आमच्या परस्पर माहित नाही, आमच्या परस्पर आलेत गेलेत हे पण माहित नाही। पण पंचनामा करून सुद्धा तुम्हाला तलाट्यांनी इन्फॉर्मेशन दिली नाही का? अजिबात नाही, कुठल्याही प्रकारचं इन्फॉर्मेशन दिलं नाही किंवा काय नाही। आम्ही त्यांना सांगितलं पण होतं, गावामध्ये चर्चा पण लोकांकडून गेल्यात की दत्ताभाऊंचं किंवा तानाजी वांड्यांचं एवढं नुकसान झालंय, या ठिकाणी यांच्या केळी एवढ्या पडल्यात, खूप मोठं नुकसान आहे। पण त्यांनी आमच्यापर्यंत काय आलं नाही, फक्त गाव पोलीस पाटील आमचे मित्र म्हणून ते आले आणि पाहणी करून गेलेत। आणि त्याच्या परस्पर आम्हाला समजले की तलाठी आले आणि फोटो काढून घेऊन गेलेत। पण फोटो काढून घेऊन सरकारपर्यंत ही माध्यमापर्यंत एवढी बातमी जाईल, पण बातमी जाऊनही सरकारकडून आमच्या काही अपेक्षा नाही, कारण यापूर्वी सरकारने आम्हाला काही दिलेलं नाही आणि आम्ही त्यांच्या अपेक्षा पण करत नाही। आणि अपेक्षा जर केल्या तर ते काय तोंडाला पाणी पुसण्यापुरते देतात। तुम्ही नुकसान भरपाईची मागणी नाही करणार? करायचीच नाही, आम्हाला याच्या अगोदरचा अनुभव आलाय, कारण सरकार तितपत शहाणं नाही। मग ते कोणी असो त्या सरकारमध्ये, कारण त्याची शेतकऱ्याची त्यांना काही देणं घेणं पडलेलं नाही, कधीही काळजी करत नाही ते। कारण ती अपेक्षा असती तर ते आता किती 20 लाख रुपयाचं नुकसान आमची भरपाई करू शकत नाही। अर्ध म्हटलं तर 10 लाख देणार नाही, किंवा 1/4 म्हटलं तर ते 5 लाख रुपये देऊ शकत नाही। ते देऊन देतील किती आम्हाला? 20,000। 20,000मध्ये आमची 100 रुपये येतात किंवा 1000 रुपये येतात। आमच्या याच्या व्यतिरिक्त काही येत नाही। आमची सरकारकडे कुठल्याही प्रकारची अपेक्षा नाही, फक्त आमचं एवढंच म्हणणं आहे की आमचं नुकसान झालं हे तुमच्यापर्यंत आम्ही माध्यमाद्वारे प्रसारित करायची आमची इच्छा होती, म्हणून तुमच्याकडे आम्ही आमचं मत व्यक्त केलं। हे केळीचे खूट जे आपण पडलेले पाहतोय, हे किती दिवसात काढायला येणार होते? सांगा तर। एक महिन्याभरात येणार होते काढायला। महिनाभरात येणार होते। आर्थिक नुकसान तुझं बरंच झालंय। हो, कमीत कमी 20 लाख रुपये, म्हणजे जास्तीत जास्त किती होतील किंवा नाही होतील ते बाजारावर डिपेंड आहे। बाजार पण चांगले जरी मिळाले तर तेवढेच होते, आणि बाजाराच्या पेक्षा त्याचं वजन एका फुटाचं, एका घडाचं वजन कमीत कमी 45 ते 50 किलो। आता तुम्ही जे गुंतवलेत ते पण तुम्हाला मिळणार नाही। आता तुमच्या समोरच दिसतंय नाही काय परिस्थिती आहे, मिळायची अपेक्षा सोडून दिली, काय मिळणार याच्यामध्ये? आता हे पदरची मजुरी घालून लोकांना काढून द्यायचे, बांबू गोळा करायचे, याच्यासाठी सुद्धा आम्हाला 20,000 रुपये मजुरी घालावं लागणार आहे। आम्ही कशाची अपेक्षा करू? महिन्याभरात ह्या केळी काढायला येणार होत्या, परंतु आता त्याचा काय उपयोग? काहीच नाही। तुम्ही दुसरं कोणाला देऊ शकत नाही। केळ कवळी आहे ना, हिची आजची पोझिशन आहे, ही महिना 1.5 महिन्यामध्ये काढायला येऊ शकली असती। आता याला भाजीला पण कोणी घेऊ शकत नाही। मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे याला पदरचे मजूर घालायचे, त्या बाहेर काढायच्यात, ही धुडं बाहेर काढायची, लाकडं गोळा करायची, कमीत कमी 20 ते 25,000 रुपये मजुरी आमची पदरची जाणार आहे।
सरकार तेवढी पण आम्हाला देऊ शकत नाही. त्याच्यामुळे आमची अपेक्षा काय सरकारकडे कुठल्याही प्रकारची नाही.